एका तरुणाला मारहाण प्रकरणात दादासाहेब खिंडकर याला आरोपी करण्यात आलं होतं। सध्या दादा खिंडकर जो आहे तो बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मात्र या कोठडीत त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो असे एक पत्र जे आहे दादाची जी पत्नी आहे अश्विनी यांनी जिल्हा कारागृह अधीक्षकांना दिलेलं आहे। त्यानंतर एकच खळबळ माजलेली आहे। असं का वाटलं की अशा पद्धतीने पत्र द्यावं? कुणाचा धोका आहे? मी आज गेले होते त्यांना भेटायला बीड जिल्हा कारागृहामध्ये। तर असं मला कळालं की त्यांच्या जीवाला धोका आहे। आणि काय बोलणं झालं होतं नेमकं? तुम्ही जे पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये सांगितलंय की बराक समोर कोणीतरी दुसरे आरोपी आहेत। कुठले आरोपी आहेत? वाल्मिक कराड आणि त्यांच्या सोबतचे आरोपी, त्यांचे सहआरोपी, त्यांच्याकडून माझ्या पतीला धोका आहे आतमध्ये। तर त्यांनी असं मला सांगितलेलं आहे, खूप टॉर्चर वगैरे करतायत त्यांना। तर मी पत्र दिलेलं आहे बीड जिल्हा कारागृहामध्ये। तर त्यांना सुरक्षा द्या आतमध्ये ही विनंती करते मी प्रशासनाला। जर काही झालं तर प्रशासन जबाबदार राहील। मात्र आतमध्ये अनेक सुरक्षा शस्त्रधारी पोलीस बल आतमध्ये असतं। असं तुम्हाला का वाटतं की दादा यांच्या जीवाला धोका होईल? तर ते संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये त्यांची खूप मदत केली ना। तर त्याच्यामुळे धोका आहे त्यांना त्या प्रकरणामध्ये त्यांच्या। तुमचं ज्यावेळेस तुमच्या पतीशी बोलणं झालं, काय काय बोलणं झालं होतं? आतमधलं काय काय त्यांनी सांगितलं? तुमच्या कानावरती काय काय आलं? आतमध्ये खूप गर्दी आहे। हे बीड जिल्हा कारागृहामध्ये आतमध्ये खूप गर्दी आहे। तर काही वेगळं असं काही सांगितलंय तुम्हाला? अश्रू अनावर होत आहेत सध्या। काय तुम्ही काही लपवताय माध्यमांशी, काही दडवताय? आणखीन काय काय बोलणं झालं होतं आतमध्ये? त्यांना खूप त्रास आहे आतमध्ये, खूप टॉर्चर करतात सगळे आतमध्ये, त्रास होतोय त्यांना खूप। तर त्यांनी मला असं सांगितलं। जिल्हा कारागृह अधीक्षकांना तुम्ही पत्र दिलाय, त्यानंतर त्यांची भेट वगैरे तुम्ही घेतली का? किंवा त्यांना समक्ष भेटण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? नाही, भेटले नाहीत। पत्र वगैरे दिले, भेट वगैरे नाही झाली। आता पुढची मागणी काय आहे? पत्र तर तुम्ही दिलाय, पुढची मागणी काय आहे? कारागृह बदलून मागताय? बराक पोलीस कोठडीमधले जे बराक आहे का ते बदलून द्या आणि त्यांना सुरक्षा द्या, संरक्षण द्या त्यांना। या आहेत अश्विनी खिंडकर, जे आरोपी दादासाहेब खिंडकर याच्या पत्नी ते आहेत। आणि नेमकंच त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की माझ्या पतीला या ठिकाणाहून धोका होऊ शकतो, त्यामुळे एकच जी खळबळ आहे ती माजलेली आहे। तिथला जो बराक आहे आतमधला तो बदलून देण्याची मागणी केली। एवढंच नाही तर माझ्या पतीला आतमध्ये संरक्षण द्यावं अशी मागणी अश्विनी दादासाहेब खिंडकर यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।